स्वामी समर्थ भाग एक प्रकट होणे. स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात. ते अचानक अक्कलकोट येथे प्रकट झाले. त्यांच्या योगाबद्दल निश्चित माहिती नव्हती, तरी लोक त्यांना परब्रह्म मानू लागले. भाग 2 अक्कलकोटमध्ये आगमन. ते अक्कलकोटमध्येच वटवृक्षाखाली बसले असताच लोक त्यांना दर्शनासाठी गर्दी करू लागले. भाग 3 चमत्कारिक सुरुवात. स्वामींनी अनेक रुग्णांना बरे केले. त्यांच्या कृपेने दृष्टी आणि निराधारांना आधार मिळाले. भाग 4 भक्तीवरील कृपा. एक गरीब भक्त रोज त्यांना नमस्कार करायचा. स्वामींनी त्याला आशीर्वाद देऊन त्याची दारिद्र्य अवस्था दूर केली. भाग 5 अहंकारी पंडितांचा पराभव. एका विद्वान पंडित स्वामींची परीक्षा घ्यायला आला. स्वामी त्याला आत्मज्ञानाचा उपदेश करून त्यांचा अहंकार दूर केला. भाग 6 राजाचा विश्वास. अक्कलकोट संस्थेच्या राजालाही स्वामींनी माहिती कळवली. राजा त्यांचा भक्त झाला. भाग 7 रोगमुक्ती. एक स्त्री आपल्या आजारी मुलाला घेऊन आली. स्वामींच्या प्रसादाने तो मुलगा बरा झाला. भाग 8 भविष्यवाणी. स्वामींनी एका भक्ताला येणाऱ्या संकटाची पूर्वसूचना दिली आणि त्याचे रक्षण केले. भाग 9 अन्नदान. स्वामींनी नेहमी अन्नदानाचे महत्त्व सांगितले. त्यांच्या आश्रमात कोणीही उपाशी राहत नसे. भाग 10 नम्रतेचा धडा. एक श्रीमंत माणूस गर्वाने आला. स्वामींनी त्याला नम्रतेचं महत्त्व शिकवलं. भाग 11 सत्याची शिकवण. स्वामींनी नेहमी सत्य, संयम आणि भक्ती त्यांचा उपदेश केला. भाग 12 दत्तावतार. लोकांनी त्यांचे दत्तात्रेय त्यांचे अवतार मानले. भाग 13 संकटातून सुटका. एका शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता. स्वामींच्या कृपेने त्याची शेती वाचली. भाग 14 नामस्मरण. स्वामी मनात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यांनी नामस्मरणावर भर दिला. भाग 15 भक्तीचा मार्ग. ते सांगत की खरा धर्म म्हणजे प्रेम, दया आणि सेवा. भाग 16 कठोर परीक्षा. एका भक्ताची श्रद्धा तपासण्यासाठी स्वामींनी त्याची परीक्षा घेतली. शेवटी त्याला मोठे फळ दिले. भाग 17 गुरूचे महत्त्व. स्वामींनी सांगितले की गुरूविना ज्ञान अपूर्ण आहे. भाग 18 साधेपणा. स्वामी साधे वस्त्र परिधान करत असतात, पण त्यांचे तेज विलक्षण होते. भाग 19 दृष्टीचा नाश. एक दुष्ट माणूस लोकांना त्रास देत होता. स्वामींच्या कृपेने त्याचा योग मार्ग मिळाला. भाग 20 भक्ताचे रक्षण. स्वामी संकटात सापडलेल्या भक्ताचे नेहमी रक्षण करत. भाग 21 उपदेश. तेज मनात स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवा. भाग 22 समाधीची सूचना. स्वामींनी आपल्या देहत्यागाची पूर्वसूचना दिली. भाग 23 अंतिम उपदेश. भक्तांना त्यांचे धीर दिला आणि नामस्मरण करत राहण्यास सांगितले. भाग 24 समाधी. 1878 साली अक्कलकोट येथे त्यांनी समाधी घेतली. आजही तेथील लोक स्वामी समाधी स्थान पवित्र क्षेत्र आहे. भाग 25 आजही लाखो भक्त स्वामी समर्थ समाधी मंदिर येथे दर्शनाला येतात आणि त्यांचे कृपेने अनुभव घेतात. श्री स्वामी समर्थ.